सर्वभावे हरि हरि भक्त समागमे सर्वभावे हरि हरि सर्व काम करे न सांगता साठविला राये हृदय संपुष्टे बाहेर धाकोटे मृते मागण्याचे आस पाहे मुखाकडे मागण्याचे आस पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ साठविला राये हृदय संपुष्टे बाहेर धाकोटे मृते तुका तुका देवा साठविला राये संपुष्टे बाहेर धाकोटे
समचरण सरोजम जगरणित पाणी तरुण तरुण सीमाला सदैव विठ्ठलं चिन्तया नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मारागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मयी काया जगदीश्वरासी दुर्ली त्याची ख्याती प्रथम वंदितो तुमा क्षत्रपती प्रारंभे गुणपते विद्यादया सागरा अज्ञान त्वरुणी मुक्तिमते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य ओगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायक भक्ता आता हृदय आपुले सोपाडुनिया बले वरी वरी सोपावले श्री गुरु से नमस्कारुणे आता सामर्त्याले गजाननाचा सामर्त्याले गजाननाचा संकट जातील गण गण आणि मुखाने गजानन बाबा हे गण गण गणनाते आ आ आ गण गण गणनाते बदलता प्रशासन करीता मुखी गजाननाणी अनुरे मध्ये ब्रह्म देव
समागमे सर्व भावी हरी सर्व काम करी न सांगता करी सर्व काम साठविला रागे हृदय संपुष्टी बाहेर न कुठे मृत्यू बा प्रस्तुत प्राप्त स्थळी अखिल पुढ ब्रह्मांड नायक गंगाच्या पंढरीशाच्या विकू कमी करा आवाज पंढरीशाच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आदि माता आदि जननी आदत्रे जननी देवाची असे ब्रह्मचित कला जगत जननी आई साहेबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला श्रीमंत जगद्गुरु विश्वाच्या पट्टीवर जगद्गुरु तीन आणि आवाज द्या विश्वाच्या पट्टीवर जगद्गुरु तीन पहिले कोण तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात असा ब्रह्मांडाचा चाल म्या बोललेल्या म्या चाललेल्या सूर्याचाले जो जगाते चाडिता कृष्ण जय जगद्गुरु दुसरी जगद्गुरु कोण ज्यांनी गीतेवरती गुणभाष्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरी जगद्गुरु कोण जगद्गुरु तुका अवतार नामयाचा 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 संप्रदाय सकळांचा इतोनिया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कळस भजन करा सावकाश असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा देव आणि भक्ताचा तर प्रेमाचा संबंध सांगणारा तद्वत जगाच्या मालकाचा स्वभाव सांगणारा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि स्पष्टार्थ बोलण्याच्या अगोदर कारण ही सेवा किंवा निमित्ताने
वक्त्याचा आद्य कर्तव्य नात्यानं बोलायचं झालं तर ती अशी संतांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेली ही भूमी. गावाचं नाव आहे बेराळा नगरी. आणि या बेराळा नगरीमध्ये श्रीमंत श्री जगत जननी ब्रह्मचित्कला योग माया आई साहेब मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याच्या निमित्त या सप्ताहाचं आयोजन आई साहेबांचा मुक्काम विसावा आपल्या या बेराळा नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाग्य आहे. आई साहेबांचं आगमन आपल्या गावामध्ये विसाव्याला असतात, मुक्कामाला असतात. आपलं भाग्य आहे. कारण म्हणतात ना, ज्या दिवशी संत आपल्या घरी आले त्या दिवशी समजून चालायचं की आज खऱ्या अर्थानं दसरा दिवाळी तुझी आवासा नाही काय. सखे संत जन भेटतील फायदा अमोप जोडिल्या सुखाची आरासी पारत्या भाग्यासी संत साधू संत येती करा तोची दिवाळी दसरा. आणि ब्रह्मचित्कला तिन्ही देवाची आई योग माया आहे. आई साहेबांचं फार मोठं वेगळं महत्व आहे. जनाबाई सुद्धा जनाबाईनं श्रीमंत जनाबाई श्री संत जनाबाईने सुद्धा वर्णन करावं. माझे आई साहेब कसे आहे. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणे माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परास्पर. अनेक वेळेला वर्णन केलं. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तात मुक्त माझे आधी माया ब्रह्मचित्कला योग माया मुक्ताबाई आणि श्रेष्ठात श्रेष्ठ तिचा अधिकार महान आहे. किती महान आहे. फार मोठा महान आहे की ब्रह्म विष्णू महेशाला सुद्धा कळालं की या आदी जननीचा अवतार केवढा आहे, अधिकार केवढा आहे की तिन्ही देवाला आपल्या उदरामध्ये सटवू शकते. म्हणून तिन्ही देवाला जन्माला घालू शकते. एवढा मोठा अधिकार सर्व देवामध्ये श्रेष्ठ सर्व संतांमध्ये श्रेष्ठ माझी मुक्ताबाई. आई साहेबांचा अधिकार महान आहे. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आणखी बोलू ज्या सांगदेवाने 1400 वर्ष जीवन जगलं. किती 1400 वर्ष जीवन जगलं. गर्व होता माझ्यासारखा विद्वान कोणी नाही, माझ्यासारखा ब्रह्मविद्या कोणी नाही, माझ्यासारखा योग अख्खी साधना करणारा तपस्वी महात्मा या भूतलावर दुसरा तिसरा कोणीच नाही. संतांना सुद्धा अहंकार सहन होत नाही. भक्ताला झालेला किंवा मानवाला झालेला अहंकार संतांना सहन होत नाही, देवाला सहन होत नाही. पण आमच्या आई साहेबाला सुद्धा सहन झाला नाही. म्हणून त्या सांगदेवाला सुद्धा म्हणावं लागलं की आई साहेब मी हरलोय आता. का त्या सांगदेवाने सांगितलं 1400 वर्ष जीवन जगलो पण आज खऱ्या अर्थानं माझा गर्व नष्ट झाला. ओ सांगदेव
एकदा बसता मंडळाचं जोरात टाळ्या वाजवा. विशेष करून तरुण आहे, तरुण तडफदार आहे. हो, तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात तरुण असल्यामुळे त्यांचा फार मोठा मला स्वाभिमान आहे आणि अभिमान सुद्धा आहे. हो, कारण आजचा तरुण इथं असावा कीर्तनामध्ये. हातामध्ये टाळ आहे, आमच्या आदरणीय गोड गडा ज्यांना दिलेला आहे असे गणेशजी महाराज. गोड भिंपलाच राग, भिंपलाच होता ना महाराज, भिंपलाच राग होतात आणि फार गोड गायला आमच्या महाराजांनी. आमचे शिवाजी महाराज, शिवाजी महाराज आदरणीय आमचे मृदंगाचार्य शंकरजी महाराज. मूर्ती लहान आहे पण हातामध्ये तेवढी पॉवर आहे, एक्सप्रेस सारखी, गीतांजली सारखी. सगळ्या गाड्या सुटतील हातून पण ही गाडी सुटणार एवढी गॅरंटी आहे. चक्रधार महाराजांनी गोड वाजवला म्हणून महाराजांसाठी सुद्धा उत्कृष्ट टाळ्या वाजवा सर्वांनी मनमोकळ्यापणा. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्याला गड्याचा काटा पटपट पुढे चाललाय. मला सुद्धा लांब जायचंय, जवळपास 125 किलोमीटरचा प्रवास गाठून मी इथपर्यंत आलो. म्हटले चांग देव म्हणे आज जन्मालो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाईचा अधिकार फार मोठा महान आहे राजेंद्र दादा. हो, अरे मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे. ऐका, मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, म्हणून दुसरे ज्ञान देव. एकदा का ज्ञान प्राप्त झालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो, म्हणून तिसरे सोपान. आणि एकदा का जीवनाचा मार्ग सोपा झाला रे झाला, आत्मा मुक्त होतो, म्हणून चौथी मुक्ताबाई. हे 4 संतांचे नाव, त्याच्यामध्ये विशेष नाव आमच्या आई साहेबांचं. ज्या मुक्ताबाईचं नाव घेतलं रे घेतले, पुन्हा जन्म मरण नाही. पुन्हा जन्माला येण्याची भानगड समाप्त होत, म्हणजे त्या दिवशी जन्म मरणाचा सोडा साजरा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद आई साहेबांच्या नावात आहे. हो, आणि तुम्ही भाग्यवान मंडळी आहे बिराळा नगरीमध्ये. पुढच स्वस्तान आहे आणि सर्व कार्यकर्ते मंडळी आमच्या स्वस्तांचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आमचे राजेंद्र दादा असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व आमचे आम्ही ज्यांच्याकडे होतो आमचे पुरुषोत्तम महाराज असतील, सर्व मंडळी. सर्वांचं मला जास्त काही नाव पाठ नाही, पण सर्व मंडळी आदरणीय. आपलं गाव छोटस आहे, पण छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं कार्य, असं वाटतं की साक्षात मुक्ताई नगर आहे. आई साहेबाच्या दरबारामध्ये मी कीर्तनाची सेवा करतो. हो, आई साहेबांचा दरबार इथं आल्यानंतर मला असं वाटलं की मुक्ताई नगर मध्ये रिटर्न गाडी आली की काय. आपली प्रति मुक्ताई नगर व आपलं ही बिराळा नगर. हो, आणि आई साहेबांच्या चरण स्पर्शानं पवित्र झालेली भूमी आहे, आणि त्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. भाग्यवान मंडळी आहात तुम्ही आपण. ऐका ऐका माय बाप, अरे संतांचं नाव घेण्यासाठी सुद्धा पुण्य लागते मुखाला. संत घरी येण्यासाठी सुद्धा पुण्य लागते. संत ग्रामामध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्य लागते. ऐका, पुण्य लागते. हजारो लोक विनंती करतात. दिंडी प्रमुख आदरणीय गुरुवर्य रवींद्रजी बाबा हरणे यांची विनवणी करतात की बाबा आमच्याकडे आई साहेबांना मुक्कामाची व्यवस्था आम्ही करतोय, व्यवस्था करतोय. 4000 वारकऱ्यांची व्यवस्था आम्ही करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तसं आम्ही सेवा करू, फक्त आमच्याकडे आई साहेबांचा मुक्काम द्या. पण नाही मिळत महाराज, नाही मिळत. एवढं सोपी आहे का ते? एवढं सोपं नाही, पण तुमचं आपल्या गावाचं भाग्य आहे. आई साहेबांचा परतीचा सोहळा चालू झाला. परतीच्या सोहळ्यामध्ये आई साहेबांचा मुक्काम आपल्याकडे आहे. तुम्ही भाग्यवान आहात आपण गावकरी मंडळी. संतांचं नाम मुखाला येण्यासाठी कितीतरी पुरावे दिले. पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनाचे नावे. आम्ही मुक्ताबाई जप करतो. मुक्ताबाई जप करतो, संतांचं नाम आमच्या मुखाला घेतो. आम्ही किती पुण्यवान आहो याचा विचार आपण करा. विचार करा की संतांचं नाम मुखाला येण्यासाठी सुद्धा कितीतरी हजारो
जन्मांतरी पुण्यही लागते. देवाचं नाम संतांचं नाम सहजासहजी माणसाच्या मुखात येत किती घ्यायला लावलं तरी नाम येत नाही का त्याचं कपाळच करंट आहे. करंटे कपाळ देवाचं नाव येण्यासाठी अनंत जन्माची पुण्यही लागते. जयाची आवाच्या पुढा बुजे ते नाम नाचत तसे माझ ते जन्म शस्त्र वडगे जे एक वेळ मुखासी यावया. एक वेळेला मुखाला येण्यासाठी अनंत जन्माची पुण्यही लागते. म्हणून संतांचं नाम देवाचं नाम आईसाहेबांचं नाम आपल्या मुखाला येतं. मुक्ताबाई मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई आम्ही जप करतोय म्हटले महाराज आज खऱ्या अर्थानं आज आमचं भाग्य आहे. म्हणून या आई साहेबांच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आपण समस्त गावकरी मंडळींनी या ठिकाणी फार मोठा भव्य आणि दिव्य सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे. इथं उपस्थित असणारे सर्व टाळकरी गुणीजन मृदंगाचार्य कीर्तनकार भागवताचार्य नामधारक साधक सर्व मंडळी शेतकरी मजूर असतील सर्व मंडळी नोकरीदार असतील सरकारचे जवाई असतील सरकारच्या शिंदे साहेबाच्या लाडक्या बहिणी असतील नाही का सर्व एक म्हणतील महाराज तेवढं सांगा फोन करून सांगा कीर्तन झाल्यावर तुमची पोच असेल तर या महिन्यातला हप्ता पडला नाही नाही का त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होऊन जाईल. असे सर्व मंडळी ऐका सर्व गुणीजन मंडळी उत्कृष्ट मृदंगाचार्य या भागाचं वैभव या भागाचं रत्न हरिभक्तप्राय सिद्धूजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे आणि आपल्या या सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा चालू आहे. गावकरी माळकरी सर्व ज्यांच्याकडे आज अन्नदान होतं ते आदरणीय डॉक्टर साहेब सुधाकर गोपालराव सुरडकर उदार अंतकरणाने त्यांनी गोड असं संत भोजन दिलं. ऐका अन्नदान केलं संतांच्या दरबारामध्ये. म्हटले एक शीत दिलेल्या अन्न होय कोटे कुळाचे उद्धरण. एक शीत अन्न जरी दिलं दान तरी अनेक अन्नदानाचं महत्व आहे. म्हटले गोडसा स्वयंपाक झालेला होता आणि सुंदर संत मंडळींनी जेवण केलं. आदरणीय हरिभक्तपरायण हार्मोनियम वादक सर्व मंडळी कोणाचं नाव घेता घेता जर सुटलं ते पंचायत आहे नाही का
घेता घेता एखाद्याचं नाव घेता घेता जर सुटलं कधी तेही पंचायत आहे. म्हणून केव्हाच माझ्या मनामध्ये येऊ राहिलं असं वाटते की एखाद्याचं नाव घेता घेता सुटल्या त्याच्यापेक्षा एखादा उखाणा म्हणून टाकतो. म्हणू का उखाणा? आहे काही इच्छा? तुमची ती इच्छा आहे पण महिला मंडळीची इच्छा. म्हणू का मावसे? ऐक मग आजी म्हणते म्हण ना म्हणते बापा ऐक. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडी वाटे त्याले घुंगरवारा पान खाते तरा तरा घामी ते जरा जरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला अंडा घेते पाण्याला पाणी आणते आळाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे वाड्यात होता मोठा पलंग पलंगावर गादी गादीवर उसी उसीवर बसे बसीवर कप कपात घडी घडीत वाजला 1 मुक्ताबाईचं नाव घेतो मी पांडुरंगाचे लेले सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा हो यावरी न करावा हेर सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा हो यावरी न करावा सेवेला गे सेवक तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तू कया देवा यावरी न करावी. सर्व गायनाचार्य विशारद मंडळी गोड आवाज आहे. असे भजनी मंडळ आम्हाला मिळत नाही कुठं कुठं. एवढं आमचं दलिंदर भाग्य. रात्री होतो मी तिकडं रावेर साईडला गावाचं नाव सांगत नाही घाटाच्या खाली उतरले म्हणजे तुमचा सगळा परिचय त्याच्यापेक्षा न सांगलं ते बरं. रात्री होत आपण म्हणतो काय मागचे म्हणतात काय कशाचा कशाला मेळ लागत नाही मावशी. अंदाज सांगे बैरे आले गाडी चालली खैरे आली ज्याले कळलं ते भाग्यवान ज्याले नाही कळलं त्याले महाराज बी काय करीन. अंदाज सांगे बैरे आले गाडी चालली खैरे आले दमडे के दाल में चपडे खुशाल. आपण म्हणतो काय तो बाबा उचलते काय. असा मृदंगाचार्य होता महाराज रात्री कीर्तनामध्ये. मी कोण्या ठेक्यात म्हणून तो दुसऱ्या ठिकाणी म्हटलं अवघड झालं म्हणे बुवा. म्हटलं बोल म्हणे धागी नसता किंवा वाजू. म्हटलं कीर्तन झाल्यावर वाजू का ताडी मारामारी करतो आता आपण याले म्हणावं मी काही त्याने घेऊन मुर्दंग टाकीन माझ्या डोक्यात काय बाहेर कठीण आहे बाबा फिरतोय. अवघड कशाचा कशाला मेळ लागत नाही. मी एका ठिकाणी प्रमाण म्हटलं हे चेदान दिगा देवा. मागचा भजना म्हणे महाराजले डबल कोरोनाचा रोग व्हावा. अवघड आहे. एका ठिकाणी सहज प्रमाण म्हटलं अरे तुका म्हणे रुद्रवती तरणे रे 65 वर्षाचा म्हातारा टाळकरी बाबाच्या तोंडात देखील दात नाही. मी म्हटले अरे तुका म्हणे रुद्रवती तरणे रे दुसरंच ऐकू आलं बाबा म्हणे कुत्र्यानं मला धरले रे. काय उपाधी आहे कशाचा कशाला मेळ लागत नाही. पण उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी बाबा घडलेला खरोखरच प्रसंग सांगतो माझ्या जीवनात. एका ठिकाणी मी प्रमाण म्हटले दिनाची माऊली आज गेली किती गोड आहे. सहज म्हटलं
त्या बाबांनी दुसरंच ऐकलं. तो म्हणे दिन्याची माय मेली. दिन्याची मायचं काय प्रश्न आहे, काय संदर्भ आहे. पण कुठं कुठं शिगाड भेट होते. पण उत्कृष्ट गायनाचार्य मृदंगाचार्य ऐकणारे श्रोते मंडळी सुद्धा चांगले पाहिजेत. म्हटले महाराज चाणक्य पाहिजात, सुज्ञ पाहिजात, नाहीतर मग काही खरं नाही. मी सांगत बसलो, बाबा ऐकत बसले, सांगत बसलो. म्हणे बाबा अख्खं कीर्तन झालं तरी बाबा मान हलवूनच चालू होती. बरोबर सांगते म्हणे बाबा, बरोबर सांगते. कीर्तन झाल्यावर मी कार्यकर्त्याला विचारलं, म्हटलं बाबा आपलं कीर्तन कोणाला पटो किंवा ना पटो, पण बाबांना मस्त ऐकलं. अध्यक्ष म्हणे बाबा तो बाबा कशाला ऐकेन, त्याला मान हलवायची सवय आहे. कोणाच्याही पुढे, बायकोच्याही पुढे मानच हलवतो. म्हटलं मग झालं काय. अरे तो कोणाच्याही पुढे मानच हलवतो. दुसरं कारण म्हणे बुवा त्याला एका कानानं ऐकू येत नाही तर तुमचं कीर्तन ऐकीन कसं. अवघड आहे, कुठं कुठं मेळ बसत नाही. पण उत्कृष्ट महाराज म्हणतात आजचा दिवस भाग्य आहे. तुमच्यासारख्या संत माय बापांचा दर्शनाचा एक मला प्राप्त झाला. म्हणून रात राय बोलतात, अरे तो वेळ धन्य, ती काळ धन्य, तो दिवस धन्य आहे, तो काळ धन्य. का धन्य काळ संत बेटे पायी मिठी पडतो. संध्याच्या सुटल्या घाटी चालू फुटे शीतळ. धन्य दिवस दर्शन झालं त्या दिवशी भाग्य आहे. ऐका, म्हणून हा पर्वकाळ तुम्ही आपण साधलाय. आवाज मोकळा करा. हा पर्वकाळ तुम्ही आपण साधलाय, आपलं भाग्य आहे की देवान तुम्हा आपल्याला जिवंत ठेवलंय. बाबा तुम्हा आपल्याला जिवंत ठेवलं. आजचा दिवस, आजचा पर्वकाळ फार मोठा भाग्यवान. आजचा दिवस म्हणजे काय, श्री संत शिरोमणी नामदेव यांची पुण्यतिथी आहे. हो, नामदेव नामा सोडणी वैकुंठा आला कणकाईच्या पोटा. ते तुकोबार आहे. आणि 4 युगाच्या देवाच्या राहणारे म्हणजे ते नामदेव. सयुगाचा भक्त नामाओबा कीर्तने पाठीमागे डोळे दाखवणे उभी देतनी.
बाबांनी गुळ म्हटले वाळवंटापासून महाद्वारापर्यंत तिकडे न जाता युगाचा भक्त नामा बाबा कीर्तनी जे जे झाले अवतार का त्याची नामदेवरायांच्या अवतारामध्ये नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली शतकोटी तुझे करील वंग म्हटले महाराज नामदेवरायांना प्रतिज्ञा केली पण शक्य झालं जबाबदारी परमात्म्यावरती टाकी परमात्म्यानं सांगितलं रे बाबा तुझ्या चरण होत नसेल त्यावेळेला परमात्म्यानं स्वतः कोणाला सांगावं शारदेसी सागे भीमातिरी हरी बैसावे जीवाग्री नामयाच्या त्या नामदेवरायांची आज पुण्यतिथी आहे जास्त वेळ लागेल नामदेवरायांची पुण्यतिथी आजचा पर्व काळ हा बघण्यासाठी उद्याचा पर्व काळ श्री संत शिरोमणी कोण म्हटले सावता महाराज हा सावता सागर श्री संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी उद्या आणि आज नामदेवरायांची पुण्यतिथी नामदेवाचे घरी 14 जण स्मृती हरी तुम्ही बोर झाले का हा कॅसेट बदलू का हा बोला 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 तुम्हाला काही जड झालं का आवडते ना नाहीतर मग कॅसेट बदलवायला काही वेळ लागत तुमचं गाव भाग्यवान आहे की या वयातले लोक कीर्तनात येऊन बसतात या वयातले लोक कीर्तनामध्ये येऊन बसलेले आमच्याकडे आणावं लागतं चला बाबा कीर्तन ऐकायला चला बाबा कीर्तन ऐकायला बाबा म्हणते मला ऐकू येत नाही मला ऐकू येत आजी म्हणे ते कसं ऐकू येते म्हणे तुम्हाला काय रतन खात्रे सट्टा मट्टा जगात असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये रतन खात्रीचं नाव आजी म्हणे ती कसं ऐकू येते कीर्तन का ऐकू येत नाही बाबा कीर्तनात आला नाही बाबा कीर्तनात नाचला नाही बाबा हरिपाठामध्ये पावले टाकले नाही बाबानं 65 वर्षाचा खलबत्त्या झाला पण कधी कोण्या मुक्ताबाईची वारी केली नाही कोण्या संतांची वारी केली नाही पंढरीची वारी केली नाही पण गावात आलेला डीजे कधी सोडला नाही 1.25 लाख रुपयाचा डीजे बरोबर म्हणत वर्गणी केली पण पैसे कमी पडतात आबा 5000 आबा म्हणे मग मला नाचू दे संत 5 देतो किती 5000 मी देतो 65 वर्षाच्या बाबांना 5000 दिले पण इकडे सप्ताला वर्गणी 51 दिले नाही किती भाग्यवान 51 रुपये सप्ताला दिले नाही आणि डीजेले 5000 रुपये बाबाने बांडीस मध्ये हात घातले आले 5000 दिले कडकड मग आणि डीजे गावात आला डीजे मध्ये पहिलंच गाणं लागलं म्हाताऱ्यासाठी 65 वर्षाचा खलबत्त्या बनते मले लगीन करा काय पाहिजे मले लगीन करावं पाहिजे त्या गाण्यावर नाचतो बाबा दुर्भाग्य आहे एका पोऱ्यानं पार ते पोरग म्हटलं म्हातारा बिघडलं गड्या ते पोरग घरी आलं आवाज दिला आजी आजीचं नाव होतं शांताबाई आजीला आवाज दिला म्हणे आजी बोल रे म्हणे पप्या
आबा नाचू राहिला म्हणे म्हणे कुठं रे म्हणे सप्त्यात नसतो का हरिपाठात का हरिपाठ चालू होता देव काय म्हटले तू का म्हणे वृद्ध होती तरणे रे सर्व वृद्ध मंडळी पावल्या टाकत हरिपाठात नसतो का म्हणे म्हातारा म्हणे हरिपाठाचा आणि बाबाचा दूर लोक संबंध कीर्तनाचा आणि म्हाताऱ्याचा दूर पर्यंत संबंध नाही गावात जर कधी भोंग चालू झालं तर बाबा 7 किलोमीटर गावाच्या बाहेर चालला जाते शब्द कानावर पडू देत नाही म्हणजे नाचू राहिला म्हणे कुठं रे म्हणे पप्प्या म्हणे डीजेच्या पुढे नाचतोय म्हातारा गाणं कोणतं आहे माहिती आहे का बाबाचं वय काय म्हणे मागच्या वर्षी 65 होतं यंदा 66 असेल 66 वर्षाचं म्हातार अभंगान नाचत नाही पण आजी बाबा म्हणते मले लगीन करावं पाहिजे आजीचा पारा गरम झाला आजी खलबत्त्या ठेचा कुठून तो ठेचा कुट्याचा तो खलबत्ता घेतला आणि तिसऱ्या गली डीजे चालू तिकडच्या गलीमध्ये गेली आणि बाबा तिकडून नाचू राहिला असा बारीक बारीक तालावर ताल काय भजन होतं का ज्ञानोबा तुकोबा आबा नाचू राहिला आणि तेवढ्यामध्ये आजी खलबत्ता घेऊन बाबाच्या पुढे ठपकन उभे राहिले खलबत्ता घेतला आणि आजीनं दुसरी कॅसेट टाकली तिकडे चालू होतं म्हणे लगीन करावं पाहिजे आजी म्हणे तुले चांगला बारीक कुठला पाहिजे तुले चांगला बारीक कुठला पाहिजे ऐकणारी मंडळी सुद्धा मी उदाहरण का सांगितले तुम्हाला का सांगितल्याची सत्य परिस्थिती तुम्हाला कडू वाटलं असेल ऐका वाटलं नसेल पण आजची सत्य परिस्थिती आहे अरे कीर्तनाला चला म्हटलं तर येत पण अवघ महाराज म्हणतात याला भाग्य लागतं बघा कीर्तनाचे नटनाचे नाचले ते व्यवसाय प्रचिताचे जत नामच नाही पापाचे ऐसे अरे काय शरीर कामाचं माऊलीच्या ओव्या बोलतो कणके विना सुमटे कणस लागले दाटे परी काय करावे घुमटे वसनगर कणके विना सुमटे कणसे लागले दाटे परी काय करावे घुमटे वसनगर ज्या शरीरामध्ये त्या परमात्म्याने दिलेले गोड शक्ती आहे पण त्याच्यामध्ये भगवंताचं चिंतन नसेल तर काही फायदा नाही म्हणून म्हटले महाराज आजचा पुरवकार तुम्ही आपण साधलाय घड्याळचा काटा टाइमवरती जाऊन पोहोचतोय ऐका मला लगेच अभंगाकडे यायचंय धावपळीमध्ये अभंगाचा स्पष्टार्थ तुमच्या पुढे मांडायचा आहे परमात्म्याने तुम्हाला आपल्याला जिवंत ठेवले आपले भाग्य पर्वकाळ साधला पर्वकाळ गेला अंतरीचा आणि या महापर्व काळामध्ये जिवंत झालोय जिवंत आपण एकामेकाला बघतोय परमात्म्याने आपला श्वास थांबवला नाही त्याच्यासारखं भाग्य कुठलंच नाही कारण त्याच्या मनामध्ये आलं तो ते करतो आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही त्याच्या मनामध्ये आल्याशिवाय ते झाल्याशिवाय कधी राहत का ऐका अरे उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है त्याच्या मनामध्ये आलं तो डाकूला वाल्मीकि बनवतो उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है कसौटी भक्तों की लेता है जिंदों को डुबाता है मुर्दों को तैराता है राजा हरिश्चंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता रे खुद का बाप दादा दशरथ वहां नहीं था जटायु को मार देता था धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है और मृदे सच्चिदानंद बाबा को खड़ा कर देता है म्हणून त्याच्या मनामध्ये आलं तुम्हा आपल्याला जिवंत ठेवलं आणि हा गोड सोळा आपल्या डोळ्यानं बघतोय म्हटले पर्व काळ आम्ही जीवनामध्ये साधला आणि या पर्व काळामध्ये जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय बोलतात अरे विश्वाचा मालक त्या भक्ताच्या समागमाला येतो कारण त्या परमात्म्याला भक्त किती आवडतात परितया पासमी पांडवा हरपला से सवा जतना मघोष परवा ते माझा त्या परमात्म्याला प्राणाचाही पडते मला आवडते निरोते म्हटले माऊलीनं गोड भाषेमध्ये वर्णन केलं भक्त किती आवडतं जगाच्या मालकाला म्हणून स्वतःचं वैकुंठ सोडून त्या भक्ताच्या सवासाला राहतो अनेक अभंग म्हणून भक्ताच्याकडे भक्त कोण कोण म्हटले भक्ताचे वर्णन सांगितले 4 प्रकारचे भक्त पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोले तिसरा जिज्ञासू बोले चौथा ज्ञानी या पहिला दुसरा जिज्ञासू बोले तिसरा अर्थार्थ जाणी आणि चौथा ज्ञानी म्हटले 4 प्रकारचे भक्त झाले अनेक भक्त असतील महाराज अनेक भक्तांवरती कारण या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक समाजामध्ये संत झाले प्रत्येक समाजामध्ये संत झाले
कबीर 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 मोमिन लतीफ मुसलमान समाजामध्ये संदेश झाले कानोपात्रा कोदू पिंजारी तुदा भजने म्हटले अनेक संत झाले आणि प्रत्येक भक्ताच्या समागमाला माझा जगाचा मालक आला त्या संतांचा समागमाला कारण समागम किती आवडतो म्हटले परमात्म्याला स्वतःची लक्ष्मी सोडली नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले म्हटले मला ठीक आहे त्या भक्ताच्या समागमाला आल्यानंतर मग तुमचा परमात्मा काय करतो बरं काय करतो त्याच्यासाठी तुकोबाराय बोलतात अरे माझा परमात्मा जर भक्ताच्याकडे आला ना तर त्या भक्ताचे सगळे काम करतो म्हटले महाराज काही काही लोक म्हणतात रिकामे झाले विनाकारण सप्ते बसवतात बिझी वेळ रिकामा गमवतात कामधंदे सोडतात सप्त्याला लागतात लागू द्या लोक नाव ठेवतात परमार्थ करणाऱ्याला देवाचं नाव घेतोय बाबा शेतात काम पडलंय रिकाम आहे देवाच्या नादी लागलाय काय फायदा आहे काय पण त्याचा फायदा असेल त्या परमात्म्याने सांगितलं रे तू जर माझं नाव घेत असेल तू जर माझी साधना करत असेल तर मी तुझे सर्व काम सर्व एकही काम बाकी ठेवत नाही तो जगाचा मालक ऐका त्याने एवढी चिंता केली तुमची आमची किती चिंता केली त्याने तुझे काय डोळे केली चिंता राही त्या गोविंदा म्हणून आता काय कर भगवंताचं चिंतन कर महाराज ठीक आहे संतांनी चिंतन केलं पण त्याचा फायदा काय झाला सर्व काम सर्व काम
ज्योती हृदयाला मोती भक्त समागमे सर्व भावे भक्ताच्या समागमाला जगाचा मालक तू कसं सर्व भावाने आणि आल्यानंतर काय करतो म्हटले सर्व काम करीन सांगता सर्व काम करतो भक्ताचे कोणाकोणाचे केले बरं उदाहरण दिलं चोखोबाची बहीण झाला शारंदर चोखोबाची बहीण झाला शारंदर वैनी उघडा दार वैनी उघडा दार चोखोबाची बहीण झाला शारंदर चोखोबाची बहीण झाला शारंदर चोखोबाची बहीण झाला शारंदर चोखोबाची बहीण झाला शारंदर सर्वांचे पाठ